मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला। धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोन कार्यालयामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडी इथली 20 हेक्टर जागा मंजूर केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हस्तांतरणाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली। नागपूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। तीव्र उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला। भिवंडीमध्ये उघड्या गटारीत एक महिला पडली। घटनेचा सीसीटीव्ही समोर आला। पावसाच्या तोंडावर अर्धवट विकास कामांचा प्रश्न ऐरणीवर आला। डहाणूमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आलं। आमदार विनोद निकोले यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली। पुढच्या आठवड्यामध्ये राज्यात सर्व ठिकाणी मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे। सध्या पुणे, धाराशिव, सोलापूर आणि कोकण विभागात मान्सून सक्रिय आहे। बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतर भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला। अतिवेग तरुणांच्या जीवावर बेतला। नागपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रॅपिडो आणि इतर अनधिकृत बाईक टॅक्सीच्या विरोधात आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान काही जणांनी उबर कारची तोडफोड केली आणि काचा फोडल्या। त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। महापालिका अधिकाऱ्याला अरेरावीपणा भोवलाय। लोकप्रतिनिधींच्या अवमान प्रकरणी महापालिकेने कार्यवाही केली। स्थानिक नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी तक्रार केली होती। राज्य शिष्टाचार अधिकारी संदीप लाडगे यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। कासारवाडी मेट्रो स्टेशनखाली एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं 2 ते 3 दुचाकी वाहनांना धडक दिली। या अपघातामध्ये 2 ते 3 दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते।